पुणे शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात नवी माहिती समोर येते आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याकरता आम्हीही सकारात्मक असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्यानं दिली आहे। तसंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यास शरद पवारांच्या पक्षाकडून काही अटी असल्याचंही सांगण्यात येत आहे। दोघे एकत्र लढलो तरी आपल्या चिन्हावरच लढण्याची अट असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तसंच आम्हाला आमचा पक्ष आणि चिन्ह टिकवायचं आहे, त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष तुतारी चिन्हावरच लढणार असंही सांगण्यात येत आहे। एकूणच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती करणार नाही असं सांगितल्यावर पुणे शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकरे यांच्याशी आपण बोलूया। गोविंद, काय घडू शकतं? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर एकत्र निवडणुकांना सामोरं जाऊ शकतात का? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारला ज्या अटी शर्थी शरद पवार पक्ष घालतोय त्या मान्य होऊ शकतात का? काय सांगाल? सुवर्ण, खरं तर पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। 2 दशकाहून अधिक इथे त्यांची सत्ता होती अजित पवारांच्या नेतृत्वात। मात्र आता अतिशय दयनीय अवस्था अजित पवारांच्या राष्ट्रवादीची झाल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीचे जे स्थानिक नेते आहेत ते असं म्हणतात की आम्ही शरद पवारांच्या पक्षाशी देखील बोलणी करतो आहोत आणि शिंदे यांच्या शिवसेने पक्षाशी देखील बोलणी करते आहोत। मात्र 3 बैठका होऊनही अद्याप या दोघांचीही युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा जो जहाज आहे तो बुडतोय की काय आणि त्याला कोणी आधार देतंय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राजकीय विश्लेषकांचं हेच म्हणणं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर भाजप जे आहे ती इथे 128 जागा आहे। स्वबळाचा भाजपने नारा दिला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जसं सांगितलं की कोणतीही कटुता नसणार आहे, मैत्रीपूर्ण राष्ट्रवादी सोबत आम्ही लढतोय। त्यामुळे शरद पवारांच्या पक्षासोबत जर राष्ट्रवादी अजित पवारांची जाणार असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही भाजपवर टीका करू, त्यामुळे इथे त्यांचे खटके उडू शकतात। दुसरीकडे जर बघायला गेलं तर दोघेही वेगवेगळ्या चिन्हावर लढणार असेल तर नागरिकांमध्ये संभ्रम होणार आहे, मताची विभागणी होणारच आहे। त्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादीला भाजपला होऊ शकतो। त्यामुळे हा तिढा सुटत नाही तोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रश्नच नाही। आता सुप्रिया सुळे इकडे लक्ष घालतायत असं दावा नाना काटे यांनी केलेला आहे। मात्र त्या संदर्भातही कोणतेही विधान किंवा कोणतीही सूचना अद्याप इथल्या स्थानिक नेत्यांना पोहोचलेली नाही। त्यामुळे नक्की ही युती होईल का यामध्ये संभ्रम आहे। दुसरीकडे जसं मी म्हणत होतो की भाजपकडे 128 जागांसाठी 2000 अर्ज आलेले आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे नेमके किती इच्छुक आहेत याची अद्यापही माहिती आलेली नाही। बरोबर आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये गोविंद आम्ही तुझ्याकडनं अधिक माहिती या संदर्भातली घेऊ की नेमकं घडतंय काय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस बाबत पिंपरी चिंचवडमध्ये।